आपण पाहताय तरुण भारत. नवरात्रीचं मंगलमय वातावरण सुरू आहे आणि याच भक्तिमय वातावरणात आपण कोल्हापूर नगरातील देवींचं दर्शन घेत आहोत. आज आपण आलोय अनुगामिनी या मंदिरामध्ये. अनुगामिनी म्हणजेच वनदेवता या देवीचा संपूर्ण इतिहास आज आपण पाहणार आहोत. आता आपल्यासोबत आहेत अनुगामिनी मंदिराचे मुख्य पुजारी श्रीकांत पाटील. त्यांच्यासोबत आपण बोलू आणि मंदिराचा पूर्ण इतिहास जाणून घेऊयात. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आता मंदिरामध्ये खूप भाविकांची गर्दी आहे, तर या मंदिराचा इतिहास काय आहे? इतिहास म्हणजे प्राचीन काळातील मंदिर आहे आणि असं आईचे रूप म्हणजे ते स्वयंभू रूप आहे. तिचं 5 फूट उंची, 3 फूट रुंदी, 6 हात आहेत, 2 हात गुप्त आहेत, म्हणजे 4 हात दिसतात आणि 2 हात गुप्त दिसतात. आणि तसेच ज्या आईच्या ज्यावेळी क्रोध झालता, म्हणजे महाकालीचा क्रोध असताना त्याच्या अनुगामिनीचा अवतार झाला. अवतार तिने ते क्रोधिक असताना ज्यावेळी शंकर भगवान तिचा राग शांत होत नाही, म्हणून ते शंकर भगवान तिच्या चरणाखाली स्वयंभू तिथं आहेत, म्हणजे तिथं दिसतात ते त्यानंतर देवीचा हा राग शांत झाला. हे वनदेवता म्हणून ओळखणारी अनुगामिनी, आता लोक उच्चारमध्ये अनुगामिनी बी म्हणतात. आणि तसेच हे वनदेवता असून तिच्या प्राचीन काळातील मंदिर असून तिचा नवरात्र उत्सव तसंच जन्मकाळ देवीचा असतो. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात विषय अमावस्या असते, त्या वेळात तिचा जन्मकाळ आहे. ते जन्मकाळ 16वीत हे करतो. तसंच महाप्रसाद वगैरे सगळे धार्मिक कार्यक्रम आम्ही सगळे करतो. आता नवरात्री उत्सव चालू झालाय आणि भक्त मंडळी सुद्धा देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तर या नवरात्रीचे 9 दिवस या मंदिरात कसे असतात? नवरात्र म्हणजे बघा, भाविक येतात, कोण उपासना करून थांबतात, कोणी दर्शन घेऊन जातात. आता बघायला गेलं तर आपण नवरात्री म्हटलं की घटस्थापना किंवा नवरात्र बसतात लोक, तर या देवीसाठी भक्त बसतात का? नवराला बसतात, परंतु इथं बसत नाही, कारण इथं बाकीचे इतर काही सोय नसल्यामुळं किंवा पाणी वगैरे असं काय येणं नाही, त्यामुळं बसायला तर जरा अवघड आहे. म्हणून ते आपण फक्त तिच्या नावाने उपासना करतात आपल्या घरी. कोणती पद्धत वापरली जाते नवरात्र बसण्यासाठी? म्हणजे जनरली आपण चप्पल घालत नाही, कडक असतो किंवा फराळ जो खारीक वगैरे खजूर खाल्लं जातं. कोण एक टाइम करतात, कोण फराळावर करतात, कोण निरंकार पूर्ण करतात. नैवेद्य कोणत्या स्वरूपात? नैवेद्य गोडा नैवेद्य असते, पुरणपोळी किंवा आपले चपातीला तूप वगैरे साखर लावून ते देवीचं आवडतं तिचं खाद्य आहे. मग आता रोजची पूजा कशी केली जाते? रोजची पूजा सकाळी मी नेहमीप्रमाणे येऊन आपले आंघोळ पाणी करून मंगळवार शुक्रवार तिचं अभिषेक वगैरे करून हा असा आमचा चालू असतो. मंदिराच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे, त्याचबरोबर वडाची मोठमोठी झाडं सुद्धा आहेत आणि बाजूला गणपती किंवा 2 शिळा सुद्धा आहेत. तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे? त्या म्हणजे त्या मंदिराच्या डाव्या बाजूस विठलाई देवीचं एक मंदिर आहे. तसंच गणेश मंदिर आहे. आपल्या ह्याचा शिळा आहे, 9 घरं म्हणतात, ते 9 घरं आहे. तसंच विठ्ठल रुक्माईच्या चरणाचे म्हणून तिथं तुळशीच्या वंदनेच्या तिथं आहेत. आणि ते परिसर हा रम्य आहे, त्यामुळे कसं लोकांना इथं काय तर आल्या की नवीन काय तर वाटतं. जानेवारी महिन्यात देवीचा जन्मोत्सव पण साजरा केला जातो, तर त्याचं काय महत्व आहे? अमावस्येच्या रात्री आमचा इथं देवीचा जन्मकाळ असतो. ज्या रात्री 12 वाजता इथून आम्ही काय असेल ते भाविक कोण असतील ते मला ते 25, 30, 40, 50 वर असतील, ते सगळे इथून ओल्या अंगाने जायचं. पंचगंगा नदीवर जाऊन तिथे जाऊन स्नान करायचे. स्नान केल्यानंतर तेच पाणी घेऊन तसंच ओल्या अंगाने तसंच येऊन इथं मंदिर देवीपाशी यायचं. देवीला अभिषेक वगैरे मोठा महाअभिषेक असतो. तसंच अमावास्या रात्री 12 नंतर तिचा जन्मकाळाचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर जन्मकाळ पाळणा होतो. पाळणा झाल्यानंतर भजन वगैरे असतं. तसेच दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा वगैरे हे असताना 2 दिवसात आम्ही महाप्रसाद आयोजित करतो.